नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची 2025 या वर्षाची नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका गट बी ची आहे। प्रश्नपत्रिका एकूण 100 गुणांची आहे आणि प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 2022, 2023, 2024 आणि 2025 या वर्षांची नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शिष्यवृत्ती परीक्षा प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। उमेदवारांकरिता सर्वसाधारण सूचना, या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत। ज्यावेळेस पेपर असतो आपण घाईमध्ये प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचत नाही, म्हणून आत्ताच व्हिडिओ थांबवून संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत। प्रत्येक प्रश्नाकरिता केवळ एकच वर्तुळ काळे करायचे आहे। 4 संभाव्य उत्तरे दिलेली आहेत, त्यापैकी एकच बरोबर आहे आणि बरोबर उत्तर निवडून ते वर्तुळ काळे करावे लागणार आहे तुम्हाला। त्या ठिकाणी तुम्हाला उदाहरणासहित दिलेले आहे। प्रश्न 37 करता तुमचे उत्तर सी असेल तर ते कसे काळे करायचे ते या ठिकाणी देण्यात आलेले आहे। काळ्या किंवा निळ्या बॉलपेनाचाच वापर करायचा आहे। पेन्सिलचा वापर करण्यास मनाई आहे आणि परीक्षेची वेळ 11:30 पासून दुपारी 1:30 पर्यंत 2 तासांची आहे। केवळ वस्तुनिष्ठ प्रश्न असतील आणि जे दिव्यांग विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी 40 मिनिटे जादा देण्यात आलेली आहेत। मानसिक क्षमता चाचणी जी आहे 50 गुणांची असणार आहे। अंकगणित परीक्षण 25 गुणांची असणार आहे आणि भाषा परीक्षण चाचणी ही 25 गुणांची असणार आहे। 80 प्रश्न असणार आहेत 100 गुणांसाठी। प्रत्येक प्रश्नाकरिता समान गुण असतील। एका अक्षरावर दुसरे अक्षर लिहिणे, खाडाखोड करणे, अक्षरांवर रेघा मारणे, पांढरा दुरुस्तीचा द्रव वापरणे तसेच अक्षरे खोडून टाकणे याला परवानगी नाही। अशी उत्तरे तपासली जाणार नाहीत। वेगळ्या कोणत्याही प्रकारच्या खुणा करायच्या नाही आणि जी तुम्हाला उत्तरपत्रिका मिळेल OMR ची त्यावर काहीही कच्चे काम करायचे नाही। कच्च्या कामासाठी चाचणी पुस्तिकेच्या पृष्ठ 19 आणि 20 चा वापर करायचा आहे आणि प्रत्येक 30 मिनिटांनंतर घंटा वाजवली जाईल। खंड 1 मानसिक क्षमता परीक्षण भाग 1 सूचना। प्रश्न क्रमांक 1 ते 4 मध्ये 4 आकृत्या A, B, C आणि D दाखविलेल्या आहेत। या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे। त्या निराळ्या आकृतीची निवड करा। आपले उत्तर दाखवण्यासाठी OMR उत्तरपृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करा। पहा प्रश्न पहिला, त्यामध्ये A पर्यायची आकृती ही निराळी आहे। पर्याय B, C आणि D ची आकृती समान आहे। A पर्यायची आकृती निराळी आहे म्हणून तुम्ही उत्तरपृष्ठावर A वर्तुळाला काळे करायचे आहे। दुसरी आकृती पहा, C पर्यायची आकृती वेगळी आहे। तिसरी आकृती A पर्यायची आकृती वेगळी आहे। व्हिडिओला काही होत असेल तर व्हिडिओ थांबवून आकृतींचे व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे। प्रश्न चौथा, निराळी आकृती आहे C पर्यायची। भाग 2 सूचना। प्रश्न क्रमांक 5 ते 8 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस A, B, C आणि D अशी 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत। उत्तर आकृत्यांपैकी प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा आणि आपले उत्तर दाखवण्याकरता OMR उत्तरपृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करा। बघा प्रश्न क्रमांक 5 त्यामधील B पर्याय बरोबर आहे। B पर्यायाची आकृती समान आहे। प्रश्न क्रमांक 6 B पर्यायाची आकृती समान आहे म्हणून तुम्ही B पर्यायाचे वर्तुळ काळे करायचे आहे। प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी देखील B पर्यायाची आकृती समान आहे।
प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी डी पर्यायाची आकृती समान आहे। भाग 3 सूचना प्रश्न क्रमांक 9 ते 12 मध्ये डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि त्याचा एक भाग लुप्त आहे। उजव्या बाजूस दिलेल्या ए, बी, सी आणि डी अशा उत्तर आकृत्यांवर विचार करा आणि दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या संरचनेत आढळणारे असे प्रश्न आकृतीच्या संरचनेतील लुप्त भागात बरोबर बसेल अशी आकृती शोधून काढा। तुमचे उत्तर OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील क्रमांकामध्ये इष्ट पर्यायास काळे करून दाखवा। प्रश्न क्रमांक 9 त्याचा डी पर्याय बरोबर आहे। कोणताही प्रश्न सोडविताना वर सूचना ज्या दिलेल्या आहेत त्या सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत। प्रश्न क्रमांक 10 त्याचा बी पर्याय बरोबर आहे। बी पर्यायाची आकृती त्या ठिकाणी ठेवली तर ती आकृती पूर्ण होईल। प्रश्न क्रमांक 11 त्याचा डी पर्याय बरोबर आहे। फक्त व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे, तुमच्या लगेच लक्षात येईल। प्रश्न क्रमांक 12 त्याचा डी पर्याय बरोबर आहे। भाग 4 सूचना प्रश्न क्रमांक 13 ते 16 मध्ये डाव्या बाजूस 3 प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथ्या आकृतीसाठी जागा रिकामी सोडलेली आहे। प्रश्न आकृत्या विशिष्ट अनुक्रमाने आहेत। उजव्या बाजूस दिलेल्या उत्तर आकृत्यांमधून अशी आकृती शोधून काढा जी मोकळ्या सोडलेल्या प्रश्न आकृतीची जागा घेईल व अनुक्रम पूर्ण करेल। प्रश्न क्रमांक 13 चा सी पर्याय बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 14 त्यामध्ये ज्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे त्या ठिकाणी डी पर्यायाची आकृती येईल। डी पर्याय बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 15 त्याचा बी पर्याय बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 16 त्याचा सी पर्याय बरोबर आहे। भाग 5 बघा 3 खंड आहेत प्रश्नपत्रिकेत। आपला जो पहिला खंड आहे मानसिक क्षमता परीक्षण त्याचा भाग 5वा। सूचना प्रश्न क्रमांक 17 ते 20 मध्ये प्रत्येकी 2 प्रश्न आकृतीचे 2 गट आहेत। दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे। पहिल्या 2 प्रश्न आकृतींमध्ये काही एक नाते आहे। तिसऱ्या व चौथ्या प्रश्न आकृतींमध्ये तसलेच नाते असावयास हवे। प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकेल अशी आकृती उत्तर आकृतींमधून शोधून काढा। प्रश्न क्रमांक 17 त्याचा सी पर्याय बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 18 त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे, तिथे बी पर्यायाची आकृती येईल। बी पर्याय बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 19 त्याचा बी पर्याय बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 20 त्याचा सी पर्याय बरोबर आहे। खंड 1 मधील भाग 6 सूचना प्रश्न क्रमांक 21 ते 24 मध्ये एका भूमितीतील आकृतीचा त्रिकोण, चौरस, वर्तुळ एक भाग डाव्या बाजूस प्रश्नाकृतीच्या स्वरूपात आहे आणि दुसरा भाग उजव्या बाजूच्या 4 उत्तर आकृतींमध्ये ए, बी, सी आणि डी यामध्ये आहे। उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढा जी की त्या भूमितीतील आकृतीस पूर्ण करेल। प्रश्न क्रमांक 21 त्याचा डी पर्याय बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 22 त्याचा सी पर्याय बरोबर आहे। बघा प्रश्न क्रमांक 22 मध्ये जी प्रश्न आकृती आहे त्याला सी पर्यायाची आकृती जॉईन केल्यानंतर आपल्याला भूमितीतील आकार मिळेल, म्हणून पर्याय सी बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 23
त्याचा ए पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24 त्याचा सी पर्याय बरोबर आहे. भाग 7 सूचना प्रश्न क्रमांक 25 ते 28 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती आहे आणि ए बी सी आणि डी अशा 4 उत्तराकृती उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. प्रश्नाकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तराकृती शोधून काढा. XY वर आरसा ठेवलेला आहे असे समजा. बघा प्रश्न क्रमांक 25 मध्ये एक आकृती दिलेली आहे आणि XY हा त्या ठिकाणी आरसा आहे आणि आरशामध्ये त्याचे प्रतिबिंब कसे येईल ते तुम्हाला या 4 पर्यायांमधून शोधायचे आहे. प्रश्न क्रमांक 25चा ए पर्याय बरोबर आहे. आरशात पाहिल्यानंतर ए पर्यायाचे प्रतिबिंब त्या ठिकाणी दिसेल. प्रश्न क्रमांक 26 त्याचा सी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 27 त्याचा डी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 28 त्याचा सी पर्याय बरोबर आहे. ही आकृती आरशात पाहिल्यानंतर सी पर्यायाची आकृती तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. भाग 8 सूचना प्रश्न क्रमांक 29 ते 32 मध्ये डाव्या बाजूकडील प्रश्नाकृतीत दाखविल्याप्रमाणे एका कागदाच्या घड्या घालून त्याला भोके पाडलेली आहेत आणि ए बी सी आणि डी अशा 4 आकृत्या उजवीकडे दिलेल्या आहेत. घड्या उलगडल्यावर कागद कसा दिसेल तशा उत्तर आकृतीची निवड करा. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 29 कागदाची घडी घातल्यानंतर कागद जेव्हा आपण उलगडू त्यानंतर बी पर्यायामध्ये जशी आकृती आहे तसा आपल्याला कागद दिसेल, म्हणून बी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 30 त्याचा सी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 31 त्याचा ए पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 32 त्याचा डी पर्याय बरोबर आहे. भाग 9 सूचना प्रश्न क्रमांक 33 ते 36 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे आणि ए बी सी आणि डी अशी 4 उत्तरं असलेल्या उत्तराकृती उजव्या बाजूस आहेत. तुकडे केलेल्या प्रश्नाकृतींमधून तयार होईल अशी उत्तराकृती निवडा. प्रश्न क्रमांक 33 त्याचा ए पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 34 त्याचा सी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 35 बघा तुकडे केलेली जी आकृती आहे त्यातून बी पर्यायाची आकृती तयार होईल. बी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 36 त्याचा डी पर्याय बरोबर आहे. 36 मधली जी तुकडे केलेली प्रश्नाकृती आहे त्यातून डी पर्यायाची आकृती तयार होईल. मानसिक क्षमता चाचणीमधील भाग 10 सूचना प्रश्न क्रमांक 37 ते 40 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिली आहे आणि ए बी सी आणि डी अशा 4 उत्तराकृती उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. जिच्यामध्ये प्रश्नाकृती लपलेली आहे अशी उत्तराकृती निवडा. प्रश्न क्रमांक 37 त्याचा सी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 38 त्याचा सी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 39 त्याचा सी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 40 त्याचा ए पर्याय बरोबर आहे. खंड 2 अंकगणित परीक्षण प्रश्न क्रमांक 1 ते 40 हे मानसिक क्षमता चाचणीवर आधारित होते. आता प्रश्न क्रमांक 41 त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक प्रश्नाकरिता 4 संभाव्य उत्तरे
ए, बी, सी आणि डी अशी दिलेली आहेत. यापैकी केवळ एकच बरोबर आहे. ते बरोबर उत्तर निवडा आणि उत्तर पृष्ठाच्या संबंधित प्रश्न क्रमांकासमोरचे वर्तुळ काळे करा. प्रश्न क्रमांक 41. 90चे मूळ अवयव आहेत. 4 पर्याय दिलेले आहेत. सी पर्याय बरोबर आहे. 2 गुणिले 3 वर्ग गुणिले 5. प्रश्न क्रमांक 42. 4, 2, 0 आणि 7 या सर्व अंकांपासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्येतील तफावत आहे. त्याचा सी पर्याय बरोबर आहे. 5373. प्रश्न क्रमांक 43. जर 9432 भागिले 1.25 बरोबर 7545.6 आहे, तर 9.432 भागिले 12.5 बरोबर किती? त्याचा बी पर्याय बरोबर आहे. 0.75456. 44 नंबरचा प्रश्न. 1.1, 1.01, 1.001, 0.01, 11.01 आणि 111.1001 ची बेरीज. त्याचा सी पर्याय बरोबर आहे. 125.2311. प्रश्न क्रमांक 45. भागाकाराच्या एका प्रश्नात जर भाजक 51, भागाकार 16 आणि बाकी 27 आहे, तर भाज्य आहे. त्याचा ए पर्याय बरोबर आहे. 843. प्रश्न क्रमांक 46. पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते? त्याचा ए पर्याय बरोबर आहे. 1. प्रश्न क्रमांक 47. 20.0925 चे सोपे अपूर्णांक रूप. त्याचा सी पर्याय बरोबर आहे. 8037/400. प्रश्न क्रमांक 48. प्रश्न क्रमांक 48चा सी पर्याय बरोबर आहे. 4. प्रश्न क्रमांक 49. 3 + 3/100 + 3/1000 + 3/10,00,000 ची बरोबर दशांश संख्या आहे. त्याचा बी पर्याय बरोबर आहे. 3.0330003. प्रश्न क्रमांक 50. प्रत्येकी 300 मिलीलिटरच्या 17 पाण्याच्या बाटल्या आणि प्रत्येकी 130 मिलीलिटरच्या ज्यूसच्या 30 बाटल्या एका जगमध्ये रिकाम्या करण्यात आल्या आहेत. जगमध्ये एकूण किती लिटर द्रव आहे? त्याचा बी पर्याय बरोबर आहे. 9. प्रश्न क्रमांक 51. सुरेश त्याच्या काकांना भेटायला सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडला. तो 10 मिनिटे चालत गेला, 1 तास 5 मिनिटे बसमधून गेला आणि शेवटी 15 मिनिटे चालत काकांच्या घरी पोचला. तो त्यांच्या घरी 3 तास 20 मिनिटे थांबला आणि संध्याकाळी 3:30 घरी परतला. परतीच्या प्रवासात त्याला किती वेळ लागला? प्रश्न क्रमांक 51. त्याचा सी पर्याय बरोबर आहे. 1 तास 40 मिनिटे. प्रश्न क्रमांक 52. एक दुकानदार 1 रुपयाच्या 5 चॉकलेट्स विकत घेतो आणि 1 रुपयाच्या 4 या दराने विकतो. एकूण 125 रुपयांचा फायदा करून घेण्यासाठी तो किती चॉकलेट्स विकतो? त्याचा डी पर्याय बरोबर आहे. 2500. 125 रुपयांचा फायदा करून घेण्यासाठी तो 2500 चॉकलेट्स विकतो. प्रश्न क्रमांक 53. खालील आयताकृतींमध्ये कोणाचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे आणि किती आहे? 4 पर्याय दिलेले आहेत. आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. प्रश्न क्रमांक 53चा बी पर्याय बरोबर आहे. चौकोन बी 196.
प्रश्न क्रमांक 54. 33/40 मधून काय वजा केल्यावर 11/40 मिळेल? 4 पर्याय दिलेले आहेत. ए पर्याय बरोबर आहे, 11/20. प्रश्न क्रमांक 55. एका चौरसाकार बागेची बाजू 50 मीटर आहे. बागेच्या आतल्या बाजूला चहूकडे 2.5 मीटर रुंद रस्ता आहे. या रस्त्याचे सपाटीकरण करण्यासाठी ₹10 प्रति चौरस मीटर या दराने किती खर्च होईल? पहा, त्या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. बी पर्याय बरोबर आहे, 4750. प्रश्न क्रमांक 56. 5/22 अधिक 7/22 वजा 3/22 अधिक 9/22 वजा 1/22 सोडवल्यास प्राप्त होईल. 4 पर्याय दिलेले आहेत. बी पर्याय बरोबर आहे, 17/22. प्रश्न क्रमांक 57. टीनाने एक स्कूटर 55,000 रुपयात खरेदी केली. तिने त्याच्या दुरुस्तीवर ₹3,400 खर्च केले आणि मैत्रिणीला ₹56,030 मध्ये विकली. तिला झालेला फायदा तोटा. 4 पर्याय दिलेले आहेत. बी पर्याय बरोबर आहे, ₹2,370 तोटा. प्रश्न क्रमांक 58. घड्याळात संध्याकाळचे 6 वाजताना तास व मिनिट या काट्यांमधील कोन. त्याचा डी पर्याय बरोबर आहे, सरळ कोन. प्रश्न क्रमांक 59. पी, क्यू, आर आणि एस यांनी सोडवलेल्या प्रश्नांची संख्या स्तंभालेखाच्या माध्यमातून दाखविण्यात आली आहे. स्तंभालेखाच्या आधारे हे शोधा की क्यू आणि आर ने मिळून सोडवलेल्या प्रश्नांची संख्या पी आणि एस यांनी सोडवलेल्या एकूण प्रश्नांपेक्षा किती जास्त आहे. त्याचा ए पर्याय बरोबर आहे, 4. प्रश्न क्रमांक 60. सायकलच्या चाकात एकूण 24 तारा आहेत. 2 लगतच्या तारांमधील कोन आहे. त्याचा बी पर्याय बरोबर आहे, 15 अंश. खंड 3 भाषा परीक्षण. अगोदर आपण सूचना वाचू. या खंडात 4 परिच्छेद आहेत. प्रत्येक उतारानंतर 5 प्रश्न आहेत. प्रत्येक उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यानंतरच्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. प्रत्येक प्रश्नाकरिता ए, बी, सी आणि डी अशी 4 संभाव्य उत्तरे दिलेली आहेत. यापैकी केवळ एकच उत्तर बरोबर आहे. बरोबर उत्तर शोधायचे आहे आणि उत्तर पृष्ठामध्ये प्रश्न क्रमांकाशी संबंधित वर्तुळ काळे करायचे आहे. परिच्छेद 1. परिच्छेद मी वाचत नाही, त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल. व्हिडिओ थांबवून तुम्हीच व्यवस्थित परिच्छेद वाचायचा आहे. आपण त्यावर आधारित प्रश्न उत्तरे अभ्यासू. प्रश्न क्रमांक 61. सदर परिच्छेदेचा मुख्य विषय. 4 पर्याय दिलेले आहेत. ए पर्याय बरोबर आहे. परिच्छेदाचा मुख्य विषय आहे कोळ्याच्या जाळ्याचे महत्त्व. ए पर्याय बरोबर आहे, कारण संपूर्ण परिच्छेदेमध्ये कोळ्याच्या जाळ्याविषयी सांगण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 62. कोळ्याच्या जाळ्याच्या संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे? 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय देखील आपल्या परिच्छेदात आहे. बी पर्याय देखील परिच्छेदात आहे, ते खाद्य पकडण्यास मदत करते. डी पर्याय देखील परिच्छेदात आहे, ते धोक्याच्या वेळी संरक्षण देते. सी पर्याय नाही आहे, त्यामुळे ते विधान चुकीचे आहे, ते पाण्याचा शोध घेते. प्रश्न क्रमांक 63. अडकला या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. ए पर्याय बरोबर आहे, चिकटला. प्रश्न क्रमांक 64. जाळ्यात काही अडकले आहे हे कोळ्याला कसे समजते? 4 पर्याय दिलेले आहेत. सी पर्याय बरोबर आहे, तो अनुभवतो. प्रश्न क्रमांक 65. परिच्छेदाच्या शेवटी आलेल्या अस्तित्व या शब्दाचा अन्वयार्थ म्हणजे. त्याचा ए पर्याय बरोबर आहे, जगणे. पहा, पहिल्या परिच्छेदावर आधारित 5 प्रश्न झाले. आता परिच्छेद 2. या ठिकाणी दुसरा परिच्छेद देण्यात आलेला आहे. पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली दीर्घकाळ अस्तित्वात राहणारी कृती आहे.
त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 66. पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली सर्वात टिंबटिंब कृती आहे. 4 पर्याय दिलेली आहे. त्याचा डी पर्याय बरोबर आहे उपयोगी. पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली सर्वात उपयोगी कृती आहे. प्रश्न क्रमांक 67. काल प्रभावात पुस्तकं टिकून राहतात कारण 4 पर्याय दिलेले आहेत. त्याचा बी पर्याय बरोबर आहे. त्यात महान विचार असतात म्हणून काल प्रभावात पुस्तकं टिकून राहतात. उतारा व्यवस्थित वाचला तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला उतार्यातच मिळतील. प्रश्न क्रमांक 68. पुढीलपैकी अनुपयुक्त शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. 4 पर्याय दिलेले आहेत. डी पर्याय बरोबर आहे अयोग्य. अनुपयुक्त म्हणजे जो उपयोगी नाही, उपयुक्त नाही असा कोणता? 4 पर्यायांपैकी आहे अयोग्य. प्रश्न क्रमांक 69. जगात उत्तम पुस्तकांचे जतन केले जाते कारण 4 पर्याय दिलेले आहेत. डी पर्याय बरोबर आहे. जीवनाच्या अनेक क्षेत्रात मदत करतात त्यामुळे जगात उत्तम पुस्तकांचे जतन केले जाते. प्रश्न क्रमांक 70. परिच्छेदात पडझड हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला गेला आहे? त्याचा ए पर्याय बरोबर आहे ढासळणे. परिच्छेद 3. सोनेरी गरुड हा त्याच्या सोनेरी पंखांमुळे सहज ओळखता येतो. व्हिडिओ थांबवून परिच्छेद व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 71. सोनेरी गरुड बहुवंशी टिंबटिंब आढळतो. 4 पर्याय दिलेले आहेत. डी पर्याय बरोबर आहे उत्तरी गोलार्धात. सोनेरी गरुड बहुवंशी उत्तरी गोलार्धात आढळतो. प्रश्न क्रमांक 72. मादी गरुड पक्षी टिंबटिंब यावरून ओळखता येते. त्याचा डी पर्याय बरोबर आहे मोठा आकार. मादी गरुड पक्षी मोठा आकार यावरून ओळखता येते. प्रश्न क्रमांक 73. घरटी बांधण्यासाठी गरुडाला कोणती जागा उपयुक्त वाटते? त्याचा ए पर्याय बरोबर आहे मोकळी जागा. प्रश्न क्रमांक 74. दिमागदार शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पाठ 4 पर्याय दिलेले आहेत. सी पर्याय बरोबर आहे. दिमागदार या शब्दाचा समानार्थी शब्द होईल भव्य. प्रश्न क्रमांक 75. पुढीलपैकी मोठा या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द शोधा. मोठा या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द म्हणजे समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. आता मोठाचा विरुद्धार्थी होतो लहान, छोटा, सूक्ष्म. व्यापक हा काय झाला मोठाचा समानार्थी शब्द म्हणजे बी पर्याय बरोबर आहे व्यापक. तो मोठा या शब्दाचा विरुद्धार्थी नाही. परिच्छेद 4. रोबोट एक विशिष्ट प्रकारचे यंत्र असून तो संगणकाकडून मिळणाऱ्या सूचनांना अनुसरून चालतो आणि काम करतो. यंत्र असल्यामुळे ना तो चुकतो ना थकतो. तो कधी तक्रारही करत नाही. त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 76. थकणे या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बी पर्याय बरोबर आहे दमणे. थकणे या शब्दाचा समानार्थी शब्द आहे दमणे. प्रश्न क्रमांक 77. रोबोट चुका करत नाही कारण त्याचा ए पर्याय बरोबर आहे ते यंत्र आहेत. प्रश्न क्रमांक 78. उतार्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या उपक्रमात रोबोटच्या वापराचा उल्लेख नाही? वरचे तीनही पर्याय उतार्यात आहे. डी पर्याय उतार्यात नाही मुलांना शिकवणे. प्रश्न क्रमांक 79. धोकादायक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. धोकादायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे बी पर्याय सुरक्षित. नंतर आहे प्रश्न क्रमांक 80. रोबोटच्या संदर्भात केलेल्या विधानांपैकी चुकीचे विधान शोधा. 4 पर्याय दिलेले आहेत. डी पर्याय हे चुकीचे विधान आहे. बहुवंशी रोबोट माणसांसारखे दिसतात. हा पर्याय चुकीचे आहे. बहुवंशी रोबोट माणसांसारखे दिसतात चुकीचे विधान आहे कारण योग्य विधान आहे काही रोबोट माणसांसारखे दिसतात.
पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची 2025 या वर्षाची नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।